इचलकरंजी शहरातील नेहरूनगर परिसरात रविवारी सकाळी काळी जादू केल्याचा संशय निर्माण करणारा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। रस्त्यालगत नारळाला बाहुली बांधून त्यामध्ये पिना व लिंबाचा वापर करण्यात आला होता। तसेच त्यावर गुलाल टाकण्यात आला असून काही व्यक्तींच्या नावाच्या चिठ्ठ्याही त्यात आढळल्याचे नागरिकांनी सांगितले। या घटनेची माहिती परिसरात वेगाने पसरताच अनेक नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। काही दिवसांपूर्वी नदी परिसरातही याच स्वरूपाचा प्रकार घडला होता। त्यावेळीही काही व्यक्तींची नावे असलेल्या चिठ्ठ्या आढळल्याची चर्चा होती। दोन्ही घटनांमध्ये एकाच व्यक्तींची नावे असल्याचे बोलले जात असल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी आणि संबंधित यंत्रणांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकातून होत आहे। यासह हा प्रकार जादूटोणा प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणारा असल्यास संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणीही नागरिकातून होत आहे। आज मी तास केल्यात एवढं कापूसच उया लागलंय। काल केलंय कुठे केलं? नदीवर नदीवर हा चिठ्ठीमध्ये नाव आलं ते व्हिडिओ व्हायरल झाला ते तुमचंच आहे का? तुमच्या घरातली नाव आहे ते? माझ्या एकटीचं तुमच्या एकटीचं नाव आहे आणि कोणाची नाव होती त्यात? आणि नाव यांच्यातले 6 जणांचे आहेत, त्यांची इथली 2 जणांचे आहेत, त्या दोघां नवरा बायकोचे आहेत बोरे। काय कारण सगळ्यांची गल्लीतल्यांची नाव त्यांना टाकायची? माहिती कारण आमचं तर काय भांडणं झाली पोरा पोरांचे, त्या पोरा पोरांचे भांडणं साधून घेतल्यात।